नमस्कार मित्रांनो, ईमॅक्स स्किल अप अकॅडमीतर्फे मी आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज या लेक्चरमध्ये आपण एक्सेलचा इंटरफेस नेमका कसा असतो, एक्सेलमध्ये कोणकोणते टॅब्स असतात, प्रत्येक टॅबचा युनिक असा काय यूज असतो, या सर्व गोष्टी आज या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला नेमकं एक्सेल स्टार्ट कसं करायचं हे आपण पाहूया. तर तुम्हाला इथे कॉर्नरला एक सर्च बॉक्स दिसत आहे. त्या सर्च बॉक्समध्ये ज्यावेळी तुम्ही एक्सेल टाईप करता त्यावेळी तुम्हाला इथे एक ॲप दिसेल एक्सेल नावाचं. इथून तुम्ही डायरेक्टली स्टार्ट करू शकता, किंवा तुम्ही एखाद्या फोल्डरमध्ये जर असाल आणि तिथे डायरेक्टली तुम्हाला एक्सेलची फाईल जर क्रिएट करायची असेल तर तुम्ही राईट क्लिक करून न्यू या ऑप्शनमध्ये ज्यावेळी जाता त्यावेळी इथे मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत आणि तिथे मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट नावाचं ऑप्शन जे आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचे. आता इथे बाय डिफॉल्ट जे आहे न्यू मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट असं नाव आलेलं आहे आणि ही .xlsx या फॉर्मॅटमध्ये ही फाईल जी आहे ती क्रिएट होते. आता याला रिनेम करू शकता तुम्ही. मी याला test1 असं नाव देतोय. ही फाईल जी आहे ती आपली क्रिएट झालेली आहे. फाईल आपण ओपन करूया. एक्सेल ऑफिस 2019 हे वर्जन आपण यासाठी यूज करत आहोत. तर एक्सेलचा इंटरफेस जो आहे तो माझ्यासमोर ओपन झालेला आहे. आता याच्यातला वरचा जो पार्ट आहे त्याला एक्सेल रिबन असं म्हणतात, हा जो वरचा जो पार्ट आहे. आणि या रिबनमध्ये आपल्याकडे वेगवेगळे टूलबार आहेत. हा जो वरचा जो पार्ट आहे त्याला टॅब्स असं म्हणतात, की जिथं आपल्याकडे फाईल, होम, इन्सर्ट, हे मल्टिपल किंवा मेनू असंही म्हटलं जातं. आणि या प्रत्येक मेनूमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स भेटतात. त्याचबरोबर या टूलबारमध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे आहेत ते मल्टिपल ग्रुप्स जे आहेत ते इथं आहेत, की जे व्हर्टिकल लाईन्सने इथे ग्रुप बघा, डिफरंट ग्रुप्स जे आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता. हा जो ग्रुप आहे तो पूर्ण ग्रुप जो आहे तो फॉन्टचा ग्रुप आहे. हा जो ग्रुप आहे तो अलाइनमेंटचा ग्रुप आहे. ठीक आहे, तर असे मल्टिपल ग्रुप्स इथे असतात. त्यानंतर इथे तुम्हाला वर्किंग एरिया दिसेल, की ज्याच्यामध्ये आपल्याकडे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा लाईन्स आहेत आणि त्या लाईन्सने इथे रेक्टँग्युलर शेपमध्ये सेल्स जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत. ओके, ज्यावेळी तुम्ही व्हर्टिकल लाईन्स पाहता त्यांना कॉलम असं म्हटलं जातं. ओके, आणि हॉरिझॉन्टल जे आहेत त्यांना रोज असं म्हटलं जातं. तर तुम्ही इथे पाहू शकता कॉलमची जी नावं आहेत ती ABCD प्रमाणे आपल्याकडे आहेत आणि रोजची जी नावं आहेत ती 1 2 3 याप्रमाणे आपल्याकडे आहेत. जर तुम्ही पाहिलं तर 10,48,576 जे आहेत ते आपल्याकडे टोटल रोज आहेत. आणि त्यानंतर इथे ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला दिसेल की एक्सेप्ट D पर्यंत आपल्याकडे कॉलम्स आहेत. ओके, कॉलम्सची नाव जी आहेत ती ABCD प्रमाणे इथं आलेली आहेत. ठीक आहे, आता तुम्ही ज्यावेळी पाहू शकता की मी ज्यावेळी नेव्हिगेट करतोय त्यावेळी ज्या सेलमध्ये आहे ती सेल जी आहे ती बाजूने हायलाइट होत आहे. ओके, रेक्टँग्युलर शेप आहे बघा त्याचा आणि ती पूर्णपणे हायलाइट होत आहे, त्याला बॉर्डर येत आहे. तर या सेलला आपण कसं रीड करणार, तर समजा मी या सेलमध्ये आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण कॉलमचं नाव घेणार, की जसं की मी समजा या कॉलम मध्ये आहे, इथे ज्यावेळी मी होतो तर त्याला F4 असं म्हटलं जातं. पहिल्यांदा कॉलमचं नाव घ्यायचंय आणि त्यानंतर ज्या रो मध्ये मी आहे त्या रोचा नंबर, त्यामुळे F4 या सेलला आपण म्हणू शकतो. इथे आला तुम्ही त्याला म्हणू शकतो G4, H4. ओके, इथे आला H5 असं आपण या सेलला म्हणणार आहोत. ओके, तर दरवेळी असं पाहण्याची तुम्हाला गरज नाहीये. ज्यावेळी तुम्ही सेलमधून मुवमेंट करता त्यावेळी तुम्ही इथे पाहू शकता की नेम बॉक्स मध्ये जे आहे ते सेलचं नाव इथे आपल्याला शो करत आहे. ओके, त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही बॉटमला येता त्यावेळी तुम्हाला इथे एक दिसतंय ऑप्शन बघा, शीट्स नावाचं. ओके, तर ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं की मायक्रोसॉफ्टची एक वर्कशीट जी आहे ती क्रिएट होत आहे, त्याला वर्कबुक असंही म्हटलं जातं. आणि त्या वर्कबुकमध्ये आपल्याला मल्टिपल शीट्स जे आहेत ते क्रिएट करता येतात.
म्हणजे ॲज अ वर्कबुक म्हणून याला एक बुक म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि हे जे आहेत ते शीट्स आहेत बघा. प्रत्येक पेज आपण इथे क्रिएट करू शकतो. म्हणजे एक बुक आहे आणि त्या बुक मधले हे मल्टिपल पेजेस आहेत असं आपण याला कन्सिडर करू शकतो. आणि त्याला आपण काय म्हणतो, शीट 1, शीट 2. आणि तुम्ही या प्लस वरती ज्यावेळी क्लिक करता, इथे तुम्ही पाहू शकता इथे प्लस नावाचं एक ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण त्याच्यावरती क्लिक करतोय त्यावेळी एक एक सेल जी आहे, एक एक शीट जी आहे ती इथे क्रिएट होत आहे. आणि त्या शीटची नाव सुद्धा तुम्ही पाहू शकता, शीट 1, शीट 2 याप्रमाणे सिक्वेन्समध्ये त्याची नावं आपल्याला येत आहेत आणि त्या शीट्स ज्या आहेत त्या क्रिएट होत आहेत. पण या शीट्सला डिलीट सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आणि फाईल आहे तशी वर्कबुक ज्यावेळी आपण सेव्ह करतो त्यावेळी ह्या शीट सुद्धा सर्व काही सेव्ह होतात. त्यानंतर आपल्याकडे इथे हा जो स्क्रोल बार आहे तो बेसिकली हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे. आणि इकडे आपल्याकडे जो स्क्रोल बार आहे तो बेसिकली व्हर्टिकल असा एक स्क्रोल बार आहे. त्यानंतर आपल्याकडे इथे कॉर्नरला झूम इन झूम आउटचा ऑप्शन आहे. ज्यावेळी मी झूम इन करत जातो त्यावेळी 400% आपण झूम करू शकतो आणि आपण याला झूम आउट सुद्धा करू शकतो. ओके. कमीत कमी इथे दाखवते बघा, ज्यावेळी आपण 10% पर्यंत आणि आपण जे वर्किंग करतो त्यावेळी 100% वरती आपण ठेवत असतो याला बॅलन्स म्हणून. ओके. आता आपण प्रत्येक टॅबची माहिती घेऊया की प्रत्येक टॅबमध्ये नेमके आपल्याला कोणकोणते ऑप्शन पाहायला मिळतात. तर पहिल्या टॅबमध्ये आपण जाऊया, फाईल नावाच्या टॅबमध्ये, आणि पाहूया कोणकोणते ऑप्शन्स आहेत. त्यावेळी तुम्ही फाईलमध्ये जाता त्यावेळी आपल्याकडे स्टँडर्ड ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला दिसतात. इन्फो, न्यू, ओपन, सेव्ह अँड सेव्ह ॲज. ओके. इन्फोमध्ये तुम्हाला फाईल जी आहे ती प्रोटेक्ट करता येऊ शकते. त्याचबरोबर बेसिकली मॅनेजमेंट जे आहे ते वर्कबुकचं ते इथून होतं. ओके. त्यानंतर आपल्याकडे न्यू आहे. न्यू या ऑप्शनमधून तुम्ही एखादी नवीन फाईल जी आहे, नवीन वर्कबुक जे आहे ती क्रिएट करू शकता, किंवा इथे डायरेक्टली ऑलरेडी काही टेम्पलेट्स जे आहेत त्याचं सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर आपल्याकडे सेव्हचा एक ऑप्शन आहे. सेव्ह म्हणजे ही फाईल ज्यावेळी आपल्याला जतन करायची असेल की नंतर आहे तसं तिथूनच वर्किंग करायचं असेल किंवा फ्युचर रेफरन्ससाठी आपल्याला ही फाईल ठेवायची आहे त्यावेळी आपण सेव्ह करतो. त्याचं शॉर्टकट कंट्रोल एस असं आहे. किंवा सेव्ह ॲज म्हणजे आहे ती फाईल जी सेव्ह केलेली आहे त्याला जर आपल्याला नवीन नावाने किंवा नवीन लोकेशनला जर सेव्ह करायचं असेल तर त्यावेळी सेव्ह ॲज नावाचं ऑप्शन आपण यूज करणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे होम टॅब आहे. होम टॅबमध्ये बेसिकली तुम्ही पाहू शकता की फॉर्मॅटिंगचे जे ऑप्शन्स आहेत ते होम टॅबमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज चेंज करणं असेल, अलाइनमेंट चेंज करणं असेल किंवा नंबर फॉर्मॅट चेंज करण्याचं असेल, हे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला होम टॅबमध्ये दिसतात. ज्यावेळी तुम्ही इथे पाहू शकता इथे मी एक टेक्स्ट टाईप केलेला आहे एका सेलमध्ये. ॲट अ टाइम तुम्ही एकाच सेलमध्ये वर्क करू शकता. जिथे आपण सेलमध्ये आहोत तिथेच आपण टाईप करू शकतो. समजा या सेलमध्ये जे आहेत टेक्स्ट त्यांना आपण बोल्ड करू शकतो, त्याचबरोबर इटॅलिक आणि त्याला अंडरलाईन सुद्धा देऊ शकतो. आणि तुम्ही ज्यावेळी मी कर्सर इथे नेतोय त्यावेळी तुम्ही पाहू शकता याचं शॉर्टकट सुद्धा जे आहे ते ब्रॅकेटमध्ये इथे शो करत आहे. जसं की बोल्डचं जे शॉर्टकट आहे ते कंट्रोल बी आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकटचं सुद्धा ते यूज करू शकता. त्यानंतर आपल्याकडे इन्सर्ट आहे. इन्सर्ट टॅबमध्ये बेसिकली पिक्चर इन्सर्ट करणे असेल किंवा पिवट टेबल सारखा डेटा ॲनालिसिससाठी महत्त्वाचा असा जो एक पार्ट आहे तो एक पिवट टेबल नावाचा ऑप्शन जो आहे तो इन्सर्टमध्ये आहे. ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत की पिवट टेबल नेमकं काय असतं. त्याचबरोबर चार्ट्स इन्सर्ट करायचे असतील तर ते सर्व ऑप्शन्स जे आहेत ते इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याकडे आहेत. त्यानंतर पेज लेआउट आहे. पेज लेआउट म्हणजे नावातच आहे की ज्यावेळी पेज आपलं प्रिंट करताना कसं दिसेल याचे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते पेज लेआउटमध्ये आहेत. जिथून तुम्ही मार्जिन सिलेक्ट करू शकता, प्रिंट एरिया सिलेक्ट करू शकता आणि इथूनच तुम्ही प्रिंट सुद्धा देऊ शकता. इथला कंटेंट वर्डमध्ये नेऊन त्याची PDF क्रिएट करून प्रिंट देण्याची काही गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही इथून सुद्धा प्रिंट देऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे महत्त्वाचा डेटा ॲनालिसिससाठीचा एक टॅब आहे जो की फॉर्म्युला टॅब आहे. इथे जर तुम्ही पाहिलं
तर मल्टिपल टाईप्सचे फॉर्म्युलाज आपल्याकडे आहे. फायनान्सशी रिलेटेड असतील, टेक्सशी रिलेटेड असतील, डेट टाईमच्या रिलेटेड असतील. त्यांना फंक्शन्स असंही म्हटलं जातं की ज्यावेळी तुम्ही ऑटो सममध्ये जाता त्यावेळी आपल्या रेग्युलर यूजमधले सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्सिमम, मिनिमम सारखे फंक्शन्स आपल्याला दिसतात. नंतरच्या लेक्चरमध्ये हे बेसिकली मॅथमॅटिकल फंक्शन किंवा टेक्स्च्युअल फंक्शन्स नेमके कोणकोणते आहेत आणि याचा आपण डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा कसं यूज करू शकतो हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे डेटा नावाचा एक टॅब आहे. डेटा या टॅबमध्ये पॉवर क्युरी जी असते त्यासारखी गेट डेटामध्ये तो एक ऑप्शन आपल्याला भेटतो. ते सगळ्यात पॉवरफुल असं एक टूल आहे बघा, पॉवर क्युरी. त्यानंतर डेटाला सॉर्ट करणं असेल, फिल्टर करणं असेल, त्यासारखे ऑप्शन सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतात. त्यानंतर आपल्याकडे रिव्ह्यू नावाचं टॅब आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता की स्पेलिंग चेक करणं असेल किंवा या डेटाला इंटरनेटशी इंटिग्रेट करणं असेल किंवा ट्रान्सलेट करणं असेल, या शीटला तुम्ही ज्या वर्किंग शीटमध्ये आहे त्याला पासवर्ड सुद्धा देऊ शकता, त्या शीटला प्रोटेक्ट करू शकता, पूर्ण वर्कबुकला सुद्धा तुम्ही प्रोटेक्ट करू शकता की इथे जे आहेत ऑप्शन्स ते इथे दिलेले आहेत की त्याला तुम्ही या वर्कबुकला पासवर्ड सुद्धा लावू शकता. त्यानंतर आपल्याकडे व्ह्यू नावाचं टॅब आहे. बेसिकली झूम इन, झूम आउट सारखे ऑप्शन्स जे आहेत ते बेसिकली इथे आहेत की ग्रीड लाईन्स जे आहेत ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता आणि इथून तुम्ही ग्रीड लाईन्स ते आणू शकता. पेज ब्रेक सारखा, पेज लेआउट सारखे ऑप्शन्स जे आहेत ते व्ह्यू टॅबमध्ये आपल्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर काही एरर जर तुम्हाला आली तर डायरेक्टली तुम्ही कम्युनिटीशी सुद्धा हेल्प घेऊ शकता. एक्सेलची जी कम्युनिटी आहे त्यांच्याबरोबर, त्याचबरोबर सपोर्टशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर ती सर्व हेल्पचे ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला हेल्प या टॅबमध्ये दिसतील. हा जो आहे तो पूर्ण एक्सेलचा इंटरफेस आहे. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये फंक्शन्स नेमके काय असतात, कोणकोणत्या टाईप्सचे फंक्शन्स असतात, त्याचबरोबर पिव्होट टेबल नेमके काय असतात, कशा प्रकारे बनवले जातात, हे सर्व आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.